खरोखर या क्षेत्रातला मला काही अनुभव नाही। इथे वेगवेगळे खेळाडू आहेत, त्यांचे फलंदाज वेगवेगळे आहेत, कोणी बॅट्समन आहे तर कोणी बॉलर आहे तर कोणी चेंडू झेलणारा। शिर्डी युवा ग्रामस्थांचं संघटन, व्यवस्थापन आणि या क्रिकेट प्रीमियरचं आयोजन हे एक वैशिष्ट्यपूर्ण असतं। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात गाजलेली प्रीमियरचे जे आयोजन आहे। आज जर पाहिलं की ना जी शिर्डी ह्या पावन भूमीत, साईबाबाच्या भूमीत की सबका मालिक एक, ह्या मालकाच्या सानिध्यात राहून सगळ्यांनी एकत्र येऊन आणि सगळ्यांसाठी हे जे प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहे, दिसेल ते काम कुणी न सांगता आणि कुणी सांगण्याची वाट न बघता करते, म्हणून इतक्या उच्च प्रतीचं आयोजन या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने शिर्डीमध्ये विद्यार्थ्यांना, आपल्या कलागुणांना आणि खेळांना नक्कीच वाव मिळेल आणि यातून चांगले खेळाडू निर्माण होतील। एकमेव अशी संघटना आहे की जी शिर्डीतल्या सर्व भागातील तरुणांना एकत्र करून इतक्या मोठ्या प्रमाणावरती जे क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करतं, हे बघून युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिर्डी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून स्पर्धेसाठी भव्य मैदान तयार करण्यात आलं आहे। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत सदर मैदान तयार करण्यास घेतली असून गेल्या 5 दिवसांपासून रोमांचक सामन्यांचा आनंद प्रेक्षक वर्ग घेतोय। गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने यावर्षी प्रेक्षकांना बसण्यासाठी मैदान सभोवताली जास्तीचे स्टँड उभारण्यात आले असून त्यातही तुडुंब गर्दी सामने पाहण्यासाठी प्रेक्षक करत असल्याने अक्षरशः मैदान सर्वत्र प्रेक्षकांनी भरून जात आहे। प्रेक्षकांनी सुद्धा अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल उत्कंठावर्धक सामन्यांचा आनंद घेत युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत। तर विविध राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच श्री साईबाबा संस्थान, शिर्डी पोलीस स्टेशन, इतर शासकीय अधिकारी, सोसायटीचे चेअरमन यांसह मान्यवर सामन्यांचा आनंद लुटत असून माजी उपनगर अध्यक्ष विजयराव जगताप यांनी युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या कार्याचं आणि भव्य क्रिकेट स्पर्धेचं विशेष कौतुक करत युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भेट झाली असता स्वतः सुजय विखे पाटलांनी या तरुणांचं कौतुक करत शिर्डीत IPLच्या सामन्यांना भरविण्याचा मानस बोलून दाखवला असून शिर्डी प्रीमियर लीगचं भव्य आणि यशस्वी आयोजन पाहून सुजय विखे पाटलांनी सुद्धा IPL लवकर व्हाव्यात यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं विजयराव जगताप यांनी म्हटलंय। तसेच इतर मान्यवरांनी सुद्धा युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या नियोजन आणि आयोजनाचं तोंड भरून कौतुक करत हल्ली शिर्डी ज्या पद्धतीनं काही दुर्दैवी घटना तसेच नशेच्या आहारी गेलेला तरुण वर्ग याचा चिंताजनक चेहरा समोर येत असताना युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेनं या स्पर्धेच्या माध्यमातून वेगळा संदेश देत दिलासा देण्याचं कार्य केल्याचं म्हटलं आहे। इथे उपस्थित आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते मंचावरती नाणेफेकीचा कौल संपन्न होणार। योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। चला टीम मैदानाच्या आतमध्ये चला आणि फलंदाज साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ फलंदाज पाठवा मैदानाच्या, गळी घेऊ नका। सद्गुरु साईनाथ महाराज की जय, जय की जय। आपल्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने माजी चेअरमन आणि आजी चेअरमन पण आले आता आणि अतुल शेळवाग यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय चेअरमन आणि व्हाईस चेअरमन दोन्ही पण आले। आमचे पोपटराव कोले पाटील व्हाईस चेअरमन, आपले मनापासून स्वागत। चला चेअरमन सन्मान्य विठ्ठलराव पवार साहेब यांचा सन्मान मंचावरती होतोय। व्हाईस चेअरमन सन्माननीय पोपटरावजी कोते पाटील यांचाही सन्मान मंचावरती होतोय आणि संचालक सन्मान्य रामा शेठ घागरे या सर्व अतिथींना शिवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे। शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आज शिर्डी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे 5वं वर्ष आहे या लीगचं आणि ग्रामस्थांनी चालू केलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे। या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे। अत्यंत चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे। मी सर्व खेळाडूंना आमच्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। नक्कीच विशेष कौतुक या अनुषंगाने करण्यात येईल की
छत्रपती शिवाजी महाराज देखील एक चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट घोडे मैदान खेळत होते, दांडपट्टा वगैरे ते स्वतः खेळत होते आणि त्यांच्याही सैन्यामध्ये अशाच प्रकारचे दांडपट्टा आणि विविध प्रकारच्या खेळाडूंना नक्की वाव मिळत होता। त्याच धर्तीवरती ग्रामस्थांनी हे जो प्रीमियम लीगचं आयोजन केलं आहे, या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना आणि खेळांना नक्कीच वाव मिळेल आणि यातून चांगले खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा आहे। आनंद असा आहे की जसं मला बी आवड आहेच आणि माझा मुलगा सुद्धा आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या हिंगोली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहे आणि आपल्या शिर्डी सारख्या ठिकाणी पावनभूमीत याचे नियोजन जे केलेलं आहे ते खूपच कौतुकास्पद आहे आणि याच्यातूनच छोट्या गावातून आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी आज चांगल्या शिर्डीकरांमधले जे प्लेयर आहेत त्यांचं नाव आज नावारूपाला या आयोजनामार्फत होत आहे। आज जर पाहिलं की ना जी शिर्डी ह्या पावनभूमीत साईबाबाच्या भूमीत की सबका मालिक एक ह्या मालकाच्या सानिध्यात राहून सगळ्यांनी एकत्र येऊन आणि सगळ्यांसाठी हे जे प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहे, आज कोणी कोणासाठी काम नाही करीत, पण जेव्हा एकत्र ज्या प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं सगळ्यांनी मिळून मिसळून कोणताही जात पात न धरता आपण एक आहोत आणि एकासाठी या साईबाबाच्या पावनभूमीत की छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण जे लेकरं आहोत त्यांनी जो संदेश दिला तेच आपण मावळे आहोत। आणि आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने खूप मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुढे बी यांनी अशा चांगल्या चांगल्या खेळाडूंना चालना द्यावी हीच मी साईचरणी प्रार्थना करतो। गेल्या काही दिवसापासून शिर्डीमध्ये अनेक प्रकारचे गुन्हेगार, बाहेरून आलेले गुन्हेगार आणि काही वाईट प्रवृत्तींकडून शिर्डीचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यातल्या त्यात शिर्डी युवा ग्रामस्थ ही एकमेव अशी संघटना आहे की जी शिर्डीतल्या सर्व भागातील तरुणांना एकत्र करून इतक्या मोठ्या प्रमाणावरती जे क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करतं हे बघून शिर्डीतील जे गुन्हेगारी वगैरे करणारे जी काही प्रतिमा शिर्डीची तयार झाली आहे त्याला छेद देणारे ही संघटना असून अनेक उच्च प्रतीचं आयोजन त्यांच्याकडनं या टुर्नामेंटच्या माध्यमातून बघायला मिळतं। आज महाराष्ट्रामध्ये शिवजयंती साजरी करणे म्हणजे डीजे लावून धांगडधिंगा करणे हा एक प्रयोग असतो। त्यातली त्यात युवा शिर्डी ग्रामस्थ ही अशी एकमेव संघटना आहे जी संघटना एक 25-30 लाख रुपये खर्च असलेलं एक मोठं आयोजन क्रिकेटचं करतं। जे शिवाजी महाराजांचे जे मावळे होते, जे सवंगडी होते, त्यांना कुठल्याही प्रकारे शिवाजी महाराज कधी काही प्रलोभन देत नव्हते। ते स्वतःच्या मनाने तन मन धनाने शिवाजी महाराजांसोबत काम करायचे। त्याच धर्तीवरती ही युवा शिर्डी ग्रामस्थ संघटना आहे कुठल्याही प्रकारचा मान पान सन्मान, कुठल्याही प्रकारचं प्रलोभन आकर्षण न ठेवता एक दिलाने जे दिसेल ते काम कुणी न सांगता आणि कुणी सांगण्याची वाट न बघता करते, म्हणून इतक्या उच्च प्रतीचं आयोजन या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने शिर्डीमध्ये केलं जातं। आणि शिर्डीकर म्हणून या टुर्नामेंट बघत असताना, ही स्पर्धा बघत असताना एक वेगळा अभिमान वाटतो आणि त्यामुळे आम्ही दरवर्षी या जी स्पर्धा आहे याला आवर्जून सर्व शिर्डीकर उपस्थिती लावतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात। ओम साईराम। युवा शिर्डी ग्रामस्थ हे गेल्या 5 वर्षापासून या शिर्डी शहरामध्ये बाबांच्या नगरीत क्रिकेटचे SPL शिर्डी प्रीमियर लीग या स्पर्धा भरवत असतात। अतिशय उत्साहात, अतिशय आनंदात हे या स्पर्धा भरत असतात आणि या स्पर्धांचा नाविन्यपूर्ण स्पर्धा असतात। या स्पर्धेसाठी हे जे युवा शिर्डी ग्रामस्थाचे जे तरुण आहेत ते गेल्या 3 महिन्यापासून अतिशय कष्ट घेत असतात। ग्राउंड असेल, संघ मालकांच्या काही सूचना असतील, तसेच जे तालुका बाहेरील प्लेयर असतील, जिल्ह्याबाहेरील प्लेयर असतील, त्या खेळाडूंचं ते अतिशय उत्साहात स्वागत करत असतात, त्यांना उत्साहात या ठिकाणी बोलवत असतात आणि अतिशय नियमांमध्ये ही जी स्पर्धा आहे ती या ठिकाणी ते भरवत असतात। सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, यांच्या मदतीनं तसेच यांच्या सहकार्यानं या ठिकाणी अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी शिर्डी प्रीमियर लीग हे असे भरवत असतात। जसे IPLच्या मॅचेस असतात त्याच नियमांप्रमाणे या ठिकाणी या मॅचेस भरवल्या जातात। या शिर्डीमध्ये डॉक्टर सुजयदादांचं एक स्वप्न आहे की शिर्डीमध्ये IPLच्या मॅचेस व्हावा आणि या IPLच्या मॅचेस व्हाव्या यासाठी सातत्याने डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे साईबाबा संस्थांचे प्रयत्नशील असून त्यांच्याशी चर्चा करत असून शिर्डीमध्ये अत्यंत भव्य दिव्य असं या IPL मॅचेस साठी एक सुंदर असं
क्रिकेटचं ग्राउंड व्हावं आणि लवकरात लवकर या क्रिकेटच्या IPL ची एखादी स्पर्धा येत्या 5 वर्षात कशी होईल असं डॉक्टर सुजय दादांचं स्वप्न आहे आणि या स्वप्नासाठी हे जे युवा शिर्डी ग्रामस्थ असतील हे त्यांच्या पाठीशी सातत्याने उभे आहेत। या स्पर्धामध्ये प्रामुख्याने हे जे युवा शिर्डी ग्रामस्थ आहे अतिशय सुंदर असं 12 टीम या ठिकाणी संघ मालकांच्या असतात आणि या टीमचे जे संघ मालक असतात त्यांनाही वेगवेगळ्या पद्धतीनं ते या ठिकाणी बक्षिसं देत असतात। मोठे मोठे बक्षिसांचं नियोजन या ठिकाणी ते करत असतात। अतिशय सुंदर असं आणि परंतु अतिशय कष्टाचं काम या प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे तरुण करत असतात। या तरुणांना मी शुभेच्छा देईल की असंच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अशाच त्यांनी मॅचेस भरत राहावं आणि आपले जे जिल्ह्यातील खेळाडू असतील त्यांना या ठिकाणी अनुभव त्यांना या ठिकाणी आपण उत्साह आणि योगदान देता येईल या पद्धतीने ते यापुढेही या मॅचेस भरत राहतील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी या सगळ्यांना शुभेच्छा देईल आणि येत्या 19 फेब्रुवारीला सुंदर अशी मिरवणूक या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये असते। मी सर्व ग्रामस्थांना विनंती करेल की या मिरवणुकीमध्येही आपण सहभागी व्हा। शिर्डी युवा ग्रामस्थांचं संघटन, व्यवस्थापन आणि या क्रिकेट प्रीमियरचं आयोजन हे एक वैशिष्ट्यपूर्ण असतं। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात गाजलेली IPL प्रीमियरचे जे आयोजन आहे ते युवा ग्रामस्थ अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत असतं आणि यामधूनच युवा खेळाडू निर्मितीसाठी एक प्रोत्साहन मिळत असतं। मी सर्व युवा शिर्डी ग्रामस्थ सर्व आयोजकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सुंदर असं आयोजन शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करून एक आगळा वेगळा आदर्श शिर्डी शहरात निर्माण केलेला आहेच। मला स्वतःला एका संघटनेचं पदाधिकारी म्हणून काम करण्याचा अनुभव असल्यामुळे आयोजन करणं एक खरोखरच एक मोठं आव्हान असतं आणि शिर्डी युवा ग्रामस्थ गेल्या सलग 5 वर्षापासून हे आयोजन शिर्डी शहरात अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात ते करत आहेत आणि त्याला शिर्डी शहरातील खेळाडूंचा प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे। ही खरोखरच एक मोठी गोष्ट आहे की साईबाबांच्या नगरीत शिर्डी शहराच्या नवलौकिकात भर पडणारा हा एक शिर्डीकरांसाठीचा मोठा सोहळा, मोठं क्रिकेटचं आयोजन टुर्नामेंट येथे शिर्डी शहरात आयोजित होत असते। त्यासाठी शिर्डीकरांनाही उत्सुकता असते आणि परिसरातील खेळाडूंनाही मोठी उत्सुकता असते। असं हे आयोजन आगळं वेगळं आणि दिव्य स्वरूपाचं आहे। शुभेच्छा। मी युवा ग्रामस्थांच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तसेच शिर्डी व परिसरातील नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। श्री साईबाबांच्या पावनभूमीत खऱ्या अर्थानं युवा शिर्डी ग्रामस्थ त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं इथे क्रिकेटच्या या स्पर्धा भरवल्या। निश्चितच मला मागच्याही वर्षी इथे येण्याचा योग मिळाला आणि याही वर्षी मला छत्रपती युवा ग्रामस्थ यांनी बोलवलं। खरोखर या क्षेत्रातला मला काही अनुभव नाही। इथे वेगवेगळे खेळाडू आहेत, त्यांचे फलंदाज वेगवेगळे आहेत, कोणी बॅट्समन आहे तर कोणी बॉलर आहे तर कोणी चेंडू झेलणारा, यात वेगवेगळे खेळाडू असल्यामुळे निश्चितच या भागातील शिर्डी शहरातील आणि शिर्डी पंचक्रोशीतील सर्वच खेळाडूंनी याचा आनंद घेतला आणि मलाही या सहभाग घेण्याचा योग आला आणि आम्ही काही वेळापुरती आनंद घेतला। निश्चित सर्वच शिर्डी परिसरातील व पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमिकांनी या सामन्यांचा आनंद घ्यावा आणि छत्रपतींच्या मावळ्यांचा आधुनिक प्रकारचा उपक्रम शिर्डी शहराच्या वैभवात निश्चित भर घालील आणि शिर्डीचे युवक वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतात
आणि त्यातला हा एक प्रत्यय आहे. निश्चित सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचे वेगवेगळे उपक्रम असतात आणि शिवजयंतीच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला हा उपक्रम निश्चितच युवकांच्या खेळाडूंना वाव देणार आहे असं मला वाटतं. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.